छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी जलाशयावर पारंपरिकरित्या मासेमारी करणाऱ्या कहार भोई समाजाच्या 30,000 कुटुंबांतील 2 लाख मच्छीमारांवर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळे समस्त मच्छीमार बांधवांनी जायकवाडी मच्छीमार बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले आहे। जायकवाडी जलाशयात देश विदेशातून देशी परदेशी पक्षी येत असतात। त्यांचे मुख्य खाद्य छोटे छोटे मासे आहेत। सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास माशांची बीज उत्पत्ती थांबेल आणि देश विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळणार नाही आणि त्यांना या जलाशयावर मुक्त संचार करता येणार नाही। जायकवाडी धरण आणि पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात। त्यामुळे स्थानिक भागातील बेरोजगार लोकांना रोजगार मिळत असतो। हा प्रकल्प झाला तर त्या भागातील व्यवस्था कोलमडून जाईल आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल। भटक्या जमातीतील समाज आदिवासी जमातीतील असल्यामुळे त्यांच्याकडे मासेमारी करून उपजीविका भागवल्याशिवाय कोणतेही दुसरे साधन नाही। त्यामुळे हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा यासाठी मच्छीमार बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। भूमिका आमची अशी आहे, कारण की आमचं पारंपरिक धंदा आहे। आम्ही मासे आमचे बापदाद्यापासून त्याच्या बापदाद्यापासून आम्ही मासे धरणारे लोक आहे। तो त्याच्यामुळं आमचं जे सौर ऊर्जा प्रकल्पामुळं हे आमची उपासमाराची वेळ येणार आहे आणि ते प्रकल्प भागवत करारने आणलेला आहे। भागवत करार साहेबांनी आणलेला आहे। नंतर हे करू। सौर ऊर्जा प्रकल्पामुळं आमचं जे उपासमारीची वेळ येणार आहे, त्याच्यामुळं जे प्रकल्प भागवत करार साहेबांनी आणलेला आहे त्यांना विनंती आहे काय तात्काळ तुम्ही रद्द करा। तुम्ही कधी रद्द केलं नाही तर आज आम्ही इथं धरणे आंदोलन केलं आहे। उद्या आम्ही रस्ता रोको करू आणि रस्ता रोको नाही झालं तर आम्ही स्वतः जलसमाधी घेऊ। आम्ही मरायला पण तयार आहे, कारण की आमचा हा धंदा हे पारंपरिक आहे। पारंपरिक धंदा असल्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारची शासनाची सवलत नाही आहे। आम्हाला नोकरी नाही आहे, आम्हाला शेती नाही, आम्हाला पाडी नाही, थडी नाही, आमच्या कोणत्याही प्रकारचा आम्हाला शासनाचा लाभ नाही आहे। आणि हे फक्त कार समाजाचा मच्छीमाराचा प्रश्न नाही आहे, याच्यामधून पाणी पण दूषित होणार आहे। जसं आपण घरावर पत्र आथरितो त्या प्रकारचा हे प्रकल्प होणार आहे। त्याच्यामुळे शासनाने गंभीरताने दखल घ्यावा। आणि आज जे 2 जानेवारी 2024 रोजी हे आजचं आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर आज आपण सर्व पैठण धरणावरील सर्व गावातील मच्छीमार बांधव येथे उपस्थित आहेत। जायकवाडी धरणावरील जो तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा कार्यान्वित होणार आहे, याच्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन आहे। कारण याच जायकवाडी धरणावरील हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जीवजंतू, पाण्यातील जीवजंतू व तसेच धर्तीवरील मानव प्राणी पशुपक्षी तसंच निसर्गाला खूप मोठा या सौर ऊर्जा प्रकल्पापासून धोका आहे। आणि हा धोका रोखण्यासाठी व तसेच आमचा हजारो वर्षापासून पारंपरिक जो मत्स्य व्यवसाय आहे, हा मत्स्य व्यवसाय या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे रद्द होणार आहे, म्हणून नष्ट होणार आहे। म्हणून हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यान्वित होऊ देणार नाहीत। त्यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, या देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन हजारो मच्छीमारांच्या उपस्थितीत हे करीत आहोत। तसेच या धरणावर हा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास इथे जवळपास या शहरावर औरंगाबाद संभाजीनगर शहराबरोबरच बाजूचे 8 तालुके सुद्धा वॉटर सप्लाय याच धरणाहून आहे। तर याच प्रकल्पामुळे ऑक्सिजनची जी पातळी आहे ती 0 होणार आहे, म्हणून मानवी जीवनावर याचा मोठा दुष्परिणाम होणार आहे। म्हणून याचबरोबर पक्षीप्रेमी असतील, जे मानवांसाठी ज्या संघटना आहेत, मानव हितांसाठी झटणाऱ्या त्या संघटना असतील, मच्छीमार संघटना असतील, मच्छीमार बांधव असतील, तर हे सर्वांना सोबत घेऊन हाच प्रकल्प रद्द होण्यासाठी हजारोच्या संख्येने इथून पुढे उग्र स्वरूपाचे, तीव्र स्वरूपाचे आंदोलन पण उभारणार आहोत। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।